सद्गुरू संत सखाराम महाराज संस्थानची 250 वर्षांची परंपरा लाभलेली पारंपरिक पायी दिंडी बुधवारी पंढरपूरकडे रवाना झाली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि बोला सखाराम महाराज की जयच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी प्रस्थान केले. ही दिंडी 550 किलोमीटरचा प्रवास 23 दिवसात पूर्ण करून 23 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. प्रस्थानापूर्वी गादीपती परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते तुळशीबागेत विठ्ठलाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी महिला वारकऱ्यांनी रिंगण धरले तर हजारो भाविकांनी शहराच्या वेशीपर्यंत येत दिंडीला निरोप दिला. या वारीत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मेडिकल असोसिएशन तर्फे मोफत औषध किटचे वाटप करण्यात आले. ही दिंडी पारोळा, भडगाव, पैठण, करमाळा मार्गे पंढरपूरला पोहोचेल. आषाढी एकादशीला पंढरपुरात मानाच्या नारळाने स्वागत होण्याचा आणि दशमीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागताचा मान या संस्थानला असल्याने वारकरी संप्रदायात या दिंडीला विशेष स्थान आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी अमळनेर तालुक्यातील मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे 100% वितरण अद्याप पूर्ण झालेले नाही. 15 जूनला शाळा उघडली, त्यानंतर 15 दिवस उलटले तरी अनेक शाळांवर 6वीची पुस्तके वाटप झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थी आणि पालकांना प्रश्न पडला आहे. शिक्षण विभागाला पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत, मात्र इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयाची पाठ्यपुस्तके अजूनही मिळालेली नसून इतिहास विषयाचे काही संच अपूर्ण आहेत. ही पुस्तके लवकरच उपलब्ध करून वितरित केली जातील अशी माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली आहे. तसेच पाठ्यपुस्तकासोबतच अमळनेर तालुक्यात एकूण 9,231 लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 4,872 जणांना गणवेश वाटप झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गणवेश दिले जाणार आहेत. दरम्यान शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुलांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व साहित्याचे वितरण शिक्षण विभागाने युद्ध पातळीवर पूर्ण करावे अशी मागणी पालकांमधून होत आहे. अमळनेर खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त आणि अमळनेर अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा दशरथ लांडे यांची जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेडच्या विशेष निमंत्रित संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी व उपाध्यक्ष हेमंत चौधरी यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर झाली. वसुंधरा लांडे यांच्या सहकार, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल अमळनेर अर्बन बँक, खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर महिला मंच ट्रस्ट आणि विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचे कौतुक होत असून सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शासनाच्या निर्देशानुसार पाडळसरे ग्रामपंचायतीतर्फे वर्ष 2025 ते 26चा प्रतिष्ठित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार आशाबाई वसंतराव पाटील आणि सुनीता अशोक भिल यांना प्रदान करण्यात आला. सरपंच शुभांगी पाटील व ग्रामसेवक सुभाष भोई यांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख 501 रुपयांचा धनादेश देऊन यांना सन्मानित करण्यात आले. आशाबाई पाटील यांनी महिला बचत गट व चामुंडा माता शेतकरी गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे, तर आदिवासी भगिनी सुनीता भिल यांनी शेती क्षेत्रात महिलांना आधुनिक मार्गदर्शनाचे उल्लेखनीय कार्य केले आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, विकास पाटील, रणछोड पाटील यांच्यासह ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दी पॅरालिम्पिक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे आयोजित महापौर चषक 2026 या स्पर्धेचे 107 वजनी गटात अमळनेर शहरातील दिनेश शशी बागडे यांनी 170 किलोग्रॅम वजन उचलून प्रथम पारितोषिक पटकावले आहे. इतकेच नव्हे तर स्पर्धेतील बेस्ट लिफ्टर म्हणून त्यांची निवड झाली आहे. दिनेश बागडे यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.